नमस्कार, मैं हूं रूपा पंडित और आप देख रहे हैं कारा न्यूज। नागपुर में सदर पुलिस स्टेशन की बड़ी कार्रवाई सामने आई है, जहां चोरी हुए मोबाइल फोन की शिकायत मिलने के बाद CIRR विभाग ने तकनीकी जांच और ट्रैकिंग के जरिए कार्रवाई करते हुए कुल 65 मोबाइल फोन जब्त किए हैं। बरामद किए गए मोबाइलों की कुल कीमत लगभग 3,50,000 रुपए बताई जा रही है। पुलिस ने सभी मोबाइल जब्त कर आगे की कानूनी प्रक्रिया शुरू कर दी है। इस कार्रवाई से न सिर्फ आरोपियों पर शिकंजा कसा गया है, बल्कि पीड़ित नागरिकों को भी बड़ी राहत मिली है। पुलिस प्रशासन ने नागरिकों से अपील की है कि मोबाइल चोरी या गुम होने की स्थिति में तुरंत इसकी शिकायत दर्ज कराएं। सर्वात प्रथम आपल्याला याबद्दल माहिती देतो की सदर पोलीस स्टेशनकडे मागील 2 महिन्यामधील कारवाई आहे। एकंदरीत जे हरवले गेलेले किंवा चोरी गेलेले जे मोबाईल रजिस्टर होतात त्यापैकी सध्या 65 मोबाईल आपण रिकवर केलेले आहेत। सर्व मोबाईलची किंमत अंदाजे 11.5 लाख रुपयाच्या दरम्यान आहे। यातील मोबाईल आपण राज्यातून तसेच पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड अशा परराज्यात देखील गेलेले मोबाईल सदर पोलीस स्टेशनकडील तपास पथक यांनी रिकवर केलेले आहेत। यामध्ये पोलीस स्टेशनकडील तपास पथकामधील PSI घोगरे साहेब, त्याचबरोबर हेड कॉन्स्टेबल आशिष भाळ, ASI दुर्गेश ठाकूर, हेड कॉन्स्टेबल मोहन सिंग ठाकूर, त्याचबरोबर सर्वात महत्त्वाचं कार्य याच्यामध्ये केलेले आमच्या पोलीस स्टेशनचे पोलीस कॉन्स्टेबल अंकित ठाकरे जे संपूर्ण याची जबाबदारी सांभाळतात। त्याचबरोबर त्यांना मदतीला PC पोलीस कॉन्स्टेबल बालाजी आणि पोलीस कॉन्स्टेबल आशिष जाधव यांच्या पथकांनी कामगिरी केलेली आहे। आणि यासाठी आम्हाला परिमंडळ 2चे पोलीस उपायुक्त श्री नित्यानंद झा सर, त्याचबरोबर सदर विभागाचे सहाय्यक पोलीस आयुक्त श्री सुहास जगताप सर यांचं मोलाचं सहकार्य लाभलेलं आहे। त्याचबरोबर त्यांनी मार्गदर्शन केलेलं आहे। त्यांच्या मार्गदर्शनाखाली ही कामगिरी केलेली आहे। या संदर्भात अधिक आणखी माहिती सांगायचं म्हणजे आपल्याकडे आपला जर मोबाईल चोरीला जातो किंवा घाळ होतो किंवा हरवला जातो, त्याच प्रत्येक मोबाईल धारकाने या संदर्भात आपली तक्रार पोलीस स्टेशनला नोंदवली पाहिजे। कारण यामध्ये CIRR नावाचं एक पोर्टल आहे जे की भारत सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन यांच्या अंतर्गत चालवलं जाते। या पोर्टलचा अर्थ आहे सेंट्रल इक्विपमेंट आयडेंटिटी रजिस्टर। त्याचा उद्देश हा सरकारने सांगितलेला आहे की जो कुठला मोबाईल चोरीला जाईल किंवा हरवला जाईल तो मोबाईल या पोर्टलमधून ब्लॉक केला जातो आणि कुठल्याही नेटवर्कवर तो मोबाईल नंतर वापरला जात नाही। परंतु त्या मोबाईलमध्ये जर आपल्या सिम व्यतिरिक्त इतर कुठलं सिम इन्सर्ट झालं तर त्याची बाबत आम्हाला पोलीस स्टेशनच्या पोर्टलवर तर त्याची माहिती मिळते। त्या अनुषंगाने आम्ही तो मोबाईल ज्या ठिकाणी वापरला जात आहे त्याच्याबद्दल ट्रेस करून राज्यातून तसेच परराज्यातून वेगवेगळे पथक पाठवून ते मोबाईल रिकवर करत असतो। तर पोलीस प्रशासनातर्फे सर्वांना आव्हान आहे, आपला ज्यावेळेस मोबाईल चोरीला जाईल किंवा हरवला जाईल, घाळ होईल, त्याची तात्काळ पोलीस स्टेशनला तक्रार द्या। आणि या पोर्टलमध्ये स्वतः कंप्लेनंटसुद्धा आपलं मोबाईलची चोरी किंवा घाळ झालेली गोष्ट डिटेल्स नोंदवू शकतात। जर आपल्याला आपल्या पोर्टलवर जाऊन नोंदवता येत नसेल तर पोलीस स्टेशनला येऊन पोलीस स्टेशनच्या पोर्टलच्या माध्यमातून ह्या गोष्टी नोंदवल्या जातात। सर्वात महत्त्वाचा वापर ह्याचा जो केला आहे तो हरवलेला किंवा चोरीला गेलेला मोबाईल परत मिळण्यासाठी, ब्लॉक करण्यासाठी आणि अनब्लॉक करण्यासाठी याकरता याचा वापर पोर्टलचा होतो। तर याच्यामध्ये आपण या पोर्टलच्या माध्यमातून जास्तीत जास्त मोबाईल रिकवर करण्याचा प्रयत्न करत असतो। तर त्याप्रमाणे ह्या महिन्यामध्ये आपल्याला अशी कामगिरी करता आली आहे। नागपुर वालों, स्वाद का सबसे बड़ा धमाका अब आपके शहर में श्री हरिनगर नंबर 1 मानेवाड़ा बीसा रोड पर स्थित अतिथि रेस्टोरेंट में आपको मिलेगा 249 का फूड सिर्फ 199 में। अनलिमिटेड वेज बुफे थाली। सोचिए, एक ही थाली में इंडियन एंड चाइनीज स्टार्टर्स, फुल मेन कोर्स एंड डेजर्ट्स, वो भी अनलिमिटेड। तो दोस्तों, परिवार और मेहमानों के साथ आइए और बनाइए हर लम्हा यादगार। तो नागपुर वासी तैयार हो जाइए। अतिथि रेस्टोरेंट, जहां हर ग्राहक है परिवार का हिस्सा। टेबल बुकिंग के लिए कॉल करें 9860603713 पर।